नमस्कार. सध्या परिस्थितीत हिप्नॉटिझम हा आपल्याकडे कुतूहलाचा विषय बनला आहे. बहुतेकांचा एकच प्रश्न असतो, हिप्नॉटिझम म्हणजे नेमकं काय? तर मित्रहो, हिप्नॉटिझम हे एक नैसर्गिक, वस्तुनिष्ठ आणि शास्त्राच्या कसोटीला घासून परिपूर्ण ठरलेलं असं एक विज्ञान आहे. सर्वच प्रगत देशात हिप्नॉटिझमला शास्त्र म्हणून मान्यता मिळालेली आहे. तरी सुद्धा हिप्नॉटिझमच्या बाबतीत आपल्या समाजात खूप गैरसमज आढळतात. काही जणांना हिप्नॉटिझम म्हणजे काहीतरी जादूची शक्ती, अद्भुत शक्ती वाटते. जादू आणि हिप्नॉटिझम यात मुख्य फरक असा आहे की जादू ही फक्त करमणुकीसाठी केली जाते, तर जादू हा केवळ मनोरंजनाचा भाग आहे. आणि हिप्नॉटिझम शास्त्र हे आपल्या जीवनात उपयोगी पडणारं असं एक सायन्स आहे. हिप्नॉटिझम आणि ध्यान यात सुद्धा खूप फरक आहे. हिप्नॉटिझम शास्त्र हे भासमान सत्यापुरतं मर्यादित असं शास्त्र आहे. चांगल्या मार्गाने आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या नैतिक जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी हे शास्त्र खूप उपयुक्त आहे. आणि परमसत्याचा साक्षात्कार करण्यासाठी ध्यान करणं आवश्यक आहे. हिप्नॉटिझम मध्ये विचारांना महत्त्व दिलं जातं, म्हणजे मन निर्विचार, विचाररहित केलं जातं. तर ध्यान साधनेत विचारांच्या माध्यमातून विकारांना महत्त्व दिलं जातं, मन निर्विकार केलं जातं. हिप्नॉटिझम मध्ये एकाग्रता हे ध्येय असतं, तर ध्यान साधनेत एकाग्रता हे साधन असून निर्विकार अवस्था हे ध्येय असतं. आपल्या नैतिक जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी हिप्नॉटिझमचा अर्थात एकाग्रतेचा अभ्यास करा. प्रपंचातल्या जबाबदाऱ्या पार पाडल्यावर मग स्वतःला ध्यान मार्गात झोकून द्यायला हरकत नाही. एकाग्रतेचा पाया मजबूत असल्यामुळे ध्यान मार्गात लवकर प्रगती होईल. काही जण असंही समजतात की हिप्नॉटिझम म्हणजे माणसाला भूल घालणं, बेशुद्ध करणं किंवा वश करणं. नाटक, सिनेमा किंवा टीव्ही मालिकांमधील काल्पनिक दृश्य बघून किंवा मग कथा कादंबऱ्यांमधून कपोलकल्पित अशी वर्णनं वाचून हे गैरसमज निर्माण होत असतात. अशा काल्पनिक गोष्टींवर आपण पटकन विश्वास ठेवतो आणि त्या खऱ्या मानतो. अशा अनेक भ्रामक गोष्टींचे आपल्या मनावर खूप खोल परिणाम झालेले असतात. एक दिवस एक व्यक्ती आली आणि सांगायला लागली, अमुक अमुक स्त्रीला कामावरून घरी जाताना वाटेत कोणीतरी भूल घालून तिच्या अंगावरचे दागिने पळवून नेले. आता ही झाली एक ऐकीव घटना, पण खऱ्या अर्थाने सत्याचा शोध घेतल्यावर असं आढळलं की कोणाला शंका सुद्धा येणार नाही अशी ही चारित्र्य संपन्न विवाहित स्त्री एका परक्या पुरुषाच्या प्रेमात अडकलेली होती. आणि त्याला काही आर्थिक अडचण आल्यामुळे तिने प्रेमापोटी आपले सगळे दागिने त्याला देऊन टाकले. घरी आल्यावर नवऱ्याला काय उत्तर देणार, म्हणून मला भूल टाकून अमुक अमुक व्यक्तीने दागिने पळवून नेले अशी थाप मारली. बस, काम पत्ते झाले. नवरोबा गप्प बसले. काय बोलणार आणि काय करणार? एखाद वेळेस आपल्याला शंका सुद्धा येणार नाही असा आपला सद्गुणी मुलगा ऐन तारुण्यात इतरांच्या संगतीने बिघडतो. त्याला जुगाराचा नाद लागतो. मित्रांकडून पैसे उसने घेतले जातात. पुढे कर्ज वाढतं. कर्ज फेडण्यास काहीच उपाय नसल्याने मुलगा मग गळ्यातली चेन किंवा हातातली अंगठी जे काय असेल ते विकून कर्ज फेडतो. आणि मग मला कोणीतरी भूल टाकून लुटलं अशी लोणकडी थाप मारतो. भूल हा शब्द ऐकताच पालक सुद्धा घाबरतात. न जाणो मुलाला आणखीन काही विचारलं आणि त्याच्या मनावर काही दुष्परिणाम झाला तर. कारण पूर्वीपासून हिप्नॉटिझमला एक गूढ वलय आहे. एकदा पहिली थाप पचली की नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी अशा थापा मारून मुलगा पालकांना फसवतो आणि इतरांनाही वर्षभरात 2-3 वेळा भूल घालून आपण कसे लुबाडलो गेलो हे वर्णन करून सांगत असतो. हिप्नॉटिझमचं कारण पुढे केलं की कोणत्याही गोष्टीचा खुलासा करणं सोयीस्कररित्या टाळता येतं. खरं पाहिलं तर कोणालाही हिप्नोटाईज करायला कमीत कमी 8 ते 10 मिनिटं लागतात. रस्त्यावरती एका क्षणात तुमचा रुपया पडला किंवा हा पत्ता कुठे जरा सांगता का असं काहीतरी निमित्त करून हिप्नोटाईज करणं जगातल्या कुठल्याही हिप्नोटिस्टला अशक्य आहे. काही वेळेला
दारावर तांदूळ विकायला बायका येतात, स्वस्तात चांगल्या तांदूळाचं आमिष दाखवतात आणि मग बोलण्यात गुंतवून सामान्य बायकांना फसवतात. काही वेळा लहान मुलं आईस्क्रीम, खाऊ किंवा खेळण्याच्या लोभाने किंवा अन्य काही लोभाने कोणाबरोबर तरी निघून जातात, किंवा स्वतःच्या हातून एखादी चूक झाली तर पालक ओरडतील, मारतील या भीतीने घरातून पळून जातात. थोडा काळ बाहेर काढतात आणि आपली चूक लक्षात आली की मग घरी परत येतात. काही लोक नोटा दुप्पट करून देतो, दागिने दुप्पट करून देतो असं आमिष दाखवून लोकांना फसवतात. काही गुंड प्रवृत्तीचे लोक चाकू सूर्याचा धाक दाखवून किंवा आणखीन काही मार्गाने लोकांना फसवतात. काही लोक हात चालाकीने कोणाची पर्स किंवा पाकिट पळवतात. पण हे काही हिप्नॉटिझम नाही. सामान्य माणसं मात्र असे किस्से सुद्धा भूल घातली, हिप्नोटाइज केलं अशा अर्थाने रंगवून सांगत असतात. या सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे कबूल करायला कमीपणा वाटतो. मग या सगळ्या गोष्टी हिप्नॉटिझमच्या नावाखाली खपवल्या जातात. काही लोक क्लोरोफॉर्म, इतर सारखी गुंगीची औषधं वापरून लोकांना बेशुद्ध करून लुटतात. ऑपरेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरोफॉर्म, इतर सारख्या द्रव्याने भूल घालणं, गुंगी आणणं, बेशुद्ध करणं आणि हिप्नोटाइज करणं याचा परस्पर काहीही संबंध नाही. हिप्नोटाइज करून फसवल्याची एकही घटना आजपर्यंत पोलिसांच्या यादीत नाही. हिप्नोटिझम शास्त्र हे आपल्या जीवनात उपयुक्त असं शास्त्र आहे. हिप्नोटिझम मध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या इच्छेने सूचनांच्या आधारे मन एकाग्र करत असते. त्यासाठी कोणतंही रासायनिक द्रव्य वापरले जात नाही. हिप्नोटाइज अवस्थेत माणूस बेशुद्ध पडल्यासारखा भासला तरी तो नेहमीपेक्षा जास्त जागरूक असतो. हिप्नोटिझमला भूल घालणं, बेशुद्ध करणं असं समजणं म्हणजे गाढ झोपलेल्या माणसाला बेशुद्ध पडला असं म्हणण्यासारखं आहे. हिप्नोटिझम मध्ये जीवाला धोका, कोणत्याही प्रकारचा धोका संभवला किंवा काही धोका आहे असं वाटलं की हिप्नोटिझम अवस्था लगेच भंग पावते. माणूस हिप्नोटिझमची अवस्था झिडकारून लगेच जागृत अवस्थेत येतो. त्यामुळे हिप्नोटाइज करून एखाद्याला फसवणं, अनैतिक गोष्ट, काही गैरकृत्य किंवा एखादा गुन्हा करून घेणं हे केवळ अशक्य आहे. अशी सूचना कोणी केल्यास हिप्नोटाइज व्यक्ती ताबडतोब जागृत अवस्थेत येईल. परंतु क्लोरोफॉर्म, इतर सारख्या द्रव्याने घातलेली भूल, गुंगी, बेशुद्धी ही जीवाला धोका असला तरी झिडकारून देता येत नाही. ठराविक काळ गेल्याशिवाय गुंगीचा परिणाम कमी होत नाही. गुंगीत घडणाऱ्या गोष्टीला बळी पडावं लागतं. सध्या इंग्लंडमध्ये शिकत असलेल्या व ॲनेस्थेशियाचा डॉक्टर असलेल्या माझ्या एका विद्यार्थ्याने माणसाला रस्त्यात भूल घालून म्हणजे अर्धवट बेशुद्ध करून फसवण्याच्या प्रकाराबद्दल खूप चांगलं स्पष्टीकरण दिलं आहे. माणसाची विचारशक्ती क्षीण होईल एवढ्या प्रमाणात क्लोरोफॉर्म, इतर किंवा अन्य काही रासायनिक द्रव्य त्याचा उपयोग करून भूल घालून, व्हिजिटिंग कार्ड किंवा हात रुमालाद्वारे काही द्रव्य सुंगवून अर्धवट बेशुद्ध करून आज्ञा केल्या. व्यवहारी भाषेत सांगायचं झालं तर सरळ सरळ त्या व्यक्तीकडे पैसे, दागिने मागितले तर अर्धवट गुंगीमुळे ती व्यक्ती तर्क वितर्क न करता म्हणजे प्रतिकार न करता खिशातील पैसे, दागिने काढून देणं शक्य आहे. अर्धवट गुंगीत किंचित जाणीव असल्यामुळे गुंगी उतरल्यावर काही व्यक्ती अर्धवट किंवा संपूर्ण घटना स्पष्टपणे सांगू शकतात. असा प्रकार अनुभवी हिप्नोटिस्टच्या बाबतीत देखील घडू शकतो, कारण शेवटी तो रसायनाचा परिणाम आहे. अशा प्रकारे फसवणाऱ्या लोकांच्या मनात हिप्नोटिस्ट विषयी थोडीशी भीती असल्यामुळे, किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर असं म्हणता येईल, हिप्नोटिस्टची जागरूकता असल्यामुळे हिप्नोटिस्टला सहसा असे अनुभव येत नाही. खरं पाहिलं तर रासायनिक द्रव्याची भूल घालून फसवणाऱ्या लोकांना या हिप्नोटिझम शास्त्राविषयी काही सुद्धा माहीत नसतं. केवळ स्वार्थापोटी माहितगाराकडून किंवा अनुभवातून रासायनिक द्रव्याचं आवश्यक असं प्रमाण आत्मसात केलेलं असतं. एखादा कागद, व्हिजिटिंग कार्ड किंवा हात रुमालाद्वारे अगदी जवळच्या अंतराने सोंगवून, अल्पशी गुंगी आणून, भूल देऊन, अर्धवट बेशुद्ध करून हे असे सगळे प्रकार घडतात. सर्वसामान्य माणसांना अशा प्रकारांचं नीट आकलन होत नाही.
केवळ हिप्नॉटिझम शास्त्रात मन एकाग्र करण्यासाठी ज्या आज्ञा, ज्या सूचना केल्या जातात, त्या साधर्म्यामुळे, त्याच्या सारखेपणामुळे हिप्नॉटिझमशी त्याचा संबंध जोडला होता. आणि म्हणूनच हिप्नॉटिझम शास्त्र बदनाम झालं आहे. खरं पाहिलं तर या गोष्टींचा हिप्नॉटिझमशी काडीचाही संबंध नाही. अर्थात हे जरी खरं असलं तरी ज्या वेळेला अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा आपलं मन स्थूल असल्यामुळे बऱ्याच वेळेला आपली फसगत होते, हे सुद्धा तितकंच खरं आहे. एखाद्या बाबतीत आपली फसवणूक होते तेव्हा एखादी व्यक्ती आपल्या स्थूल मनाचा गैरफायदा घेते असं म्हणता येईल. पण एरवीच्या जीवनात सुद्धा आपल्या स्थूल मनामुळे आपलं खूप नुकसान होत असतं. आपल्या जीवनात खूप गोंधळ निर्माण होत असतात. एकदा एक 48 वर्षाचे सद्ग्रस्त माझ्याकडे संमोहन शिकायला आले. त्यांना सोयीस्कर म्हणून सकाळी 7 वाजता त्यांचा वर्ग घ्यायचं ठरलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता सगळी तयारी करून मी त्यांची वाट बघत बसलो. थंडीचे दिवस असल्यामुळे आमच्या क्लासचा बाहेरचा दरवाजा जो आहे तो लोटून ठेवला आणि आत मी माझं लिखाण करत बसलो. काय असतं, बाहेर जाताना कुलूप शोधायला लागू नये म्हणून बऱ्याच वेळेला आपण ते दाराच्या कोंड्यालाच अडकवून ठेवतो. तसं मी सुद्धा कुलूप दाराच्या कोंड्याला अडकवून ठेवलं आणि दार लोटून ठेवलं. या गृहस्थांनी जरा लांबूनच बंद दरवाजा बघितला, कुलूप बघितलं, अजून कुलूप आहे, म्हणजे सर काही अजून आलेली नाही. मग बाहेर रोडवर जाऊन पेपर चाळत उभे राहिले. थोड्या वेळाने पुन्हा अंदाज घेतला, लांबूनच बंद दरवाजा बघितला. मग परत रोडवर जाऊन पेपर चाळत उभे राहिले. बराच वेळ पेपर चाळला आणि शेवटी कंटाळून निघून गेले. संध्याकाळी येऊन माझ्याशी वाद घालायला लागले. मी म्हटलं, अहो मी तर 6:30 वाजल्यापासून इथे होतो. तर म्हणतात, अहो मी 2-3 वेळा बघून गेलो पण कुलूप होतं दाराला, मी काय आंधळ आहे का? बघा एवढा मोठा भ्रम, दृष्टीभ्रम. हे असे भ्रम फक्त डोळ्याच्या बाबतीतच होतात असं नाही, तर मन स्थूल असलं की कोणत्याही ज्ञानेंद्रियाच्या बाबतीत असे भ्रम उत्पन्न होत असतात. काही वेळा आपण म्हणतो 6 आणि समोरचा ऐकतो 10, त्यावरून वाद. आपण म्हणायचं मी 6 म्हणालो तर त्याने म्हणायचं नाही तुम्ही 10 म्हणाला, मी काय बहिरा आहे का? याला म्हणतात श्रुतीभ्रम. खरं पाहिलं तर अशा वेळेला ऐकणारा आणि बोलणारा दोघंही आपापल्या दृष्टीने बरोबर असतात, पण वस्तुतः 10 आणि 6 हे शब्दच असे आहेत, म्हणजे त्यांचे उच्चार असे जवळचे आहेत की ते भ्रम निर्माण करतात. स्थूल चंचल मनामुळेच हे असे गोंधळ निर्माण होत असतात. एकदा माझी पत्नी मुंबईला जात असताना गाडीत बाजूला उभ्या असलेल्या एका बाईकडे तिचं सहज लक्ष दिलं. तिच्या कानातून रक्त गळत होतं. बायकोनी लगेच त्यांना सांगितलं, अहो बाई तुमच्या कानातून रक्त येते. तिने हाताने चाचपडून पाहिलं आणि जोरात किंचाळली, अय्या माझी रिंग कोणीतरी काढली. बघा, म्हणजे कान पाटून रिंग गेली तरी त्याचा पत्ता नाही. याला म्हणतात स्पर्शभ्रम. स्थूल मन असलं की शारीरिक दुःखाची सुद्धा जाणीव होत नाही. स्थूल मन असलं की हे असे भ्रम निर्माण होत असतात. आणि या उलट आपलं मन जर स्थिर आणि सूक्ष्म बलवान असं असेल, व्यावहारिक भाषेत सांगायचं झालं तर शार्प असेल, तर जीवनात कसा फायदा होतो ते बघा. आमच्याकडे एकदा एक समारंभ होता. स्वीट डिश म्हणून जिलब्या केल्या होत्या. बऱ्याच जिलब्या उरल्या. माझ्या 10 वर्षाच्या मुलीला वनिताला एका ताटामध्ये जिलब्या भरून दिल्या आणि सांगितलं दामले काकूंकडे नेऊन दे. वनिता जिलब्यांचं ताट घेऊन गेली. दामले काकूंच्या घरी जाऊन बघते तर त्यांच्या घराला कुलूप. काय करावं तिने? शेजारच्यांचं दाट ठोठावलं. त्यांच्याकडे दामले काकू कुठे गेल्या, केव्हा येणार याची चौकशी केली. मग त्यांना आपली ओळख दिली. नंतर त्यांच्याकडून एक रिकामं भांडं मागून घेतलं. ताटातल्या थोड्या जिलब्या त्यांना दिल्या आणि मग विचारलं, या उरलेल्या जिलब्या जी आहे, म्हणजे हे जिलब्यांचं ताट जे आहे हे दामले काकूंना द्यायचे, त्या आल्यावर तुम्ही त्यांना द्याल का? उत्तर साहजिकच होच असणार. त्या बाईंना धन्यवाद देऊन ती घरी आली. पुढे मग एक दिवस मला मुंबईला जायचं होतं. स्टेशनवर पोहोचलो, बघतो तर तिकिटासाठी ही भली मोठी लाईन. उशीर होणार, आता काय करायचं? मग एक बऱ्यापैकी सद्ग्रस्त बघून त्यांना तिकीट काढण्याची विनंती केली. योगायोग असा की ते निघाले दामल्यांचे शेजारी. त्यांनी मला लगेच ओळखलं. मला विचारलं, आपण मिस्टर संत ना? मी आश्चर्याने विचारलं, आपण मला कसं काय ओळखतात?
मग त्यांनी वनिताच्या हुशारीचं कौतुक करत मला त्या जिलब्यांच्या गोष्टीची आठवण करून दिली. अर्थात पुढे मग माझाही त्यांच्याशी परिचय झाला. त्यांनी माझं तिकीट काढलं. हे सगळं ओघाने आलंच. तर सांगायचं असं की आपलं मन स्थिर आणि सूक्ष्म असेल तर एकाला लागून एक सुखद घटनांची मालिका सुरू होते. आणि या उलट स्थूल चंचल मनामुळे आपल्या जीवनात कित्येक प्रकारचे गोंधळ निर्माण होतात. मग एकाला लागून एक दुःखद घटनांची मालिका सुरू होते. ज्यावेळी एखादी घटना घडते त्यावेळी ती अगदी व्यवहार्य स्वरूपाचीच असते. फक्त आपलं मन स्थूल असल्यामुळे आपल्याला त्याचा कार्यकारण भाव कळत नाही. आपण हे जे काही फसवाफसवीचे प्रकार ऐकतो किंवा अनुभवतो ते केवळ आपलं मन दुबळं असल्यामुळेच घडतात. घटना बाहेर घडते अगदी व्यवहार्य स्वरूपाची, पण आपली फसवणूक होते ती आपल्या दुबळ्या कमकुवत मनामुळे. आणि मग त्यावर उपाय शोधत आपण सगळीकडे फिरतो. फसव्या जाहिराती बघून भोंदू बुवा बाबांकडे जातो, तांत्रिक मांत्रिकांकडे जातो. अशा कारणांमुळे मग समाजात अंधश्रद्धा अंधविश्वास वाढीला लागतो. श्रद्धा असावी, विश्वास असावा, पण अंधश्रद्धा अंधविश्वास अजिबात नको. हिप्नॉटिझम शास्त्र हे पूर्णपणे विश्वासावर श्रद्धेवर आधारित असं शास्त्र आहे. या शास्त्रात अंधश्रद्धेला अजिबात स्थान नाही. तर श्रद्धा म्हणजे काय? तसं पाहिलं तर व्यवहारिक जगात आपण एकमेकांवर विश्वास ठेवतच असतो. आता आपण आपली सगळी कामं बाजूला ठेवून ठरलेल्या वेळी इथे उपस्थित झाला ते याच विश्वासाने, याच खात्रीने की समोरचा हिप्नॉटिस्ट आपल्याला हिप्नॉटिझम म्हणजे काय याचं प्राथमिक ज्ञान देणार आहे. याला म्हणतात विश्वास. विश्वासाशिवाय एकटा माणूस जीवनातले व्यवहार कसे काय पूर्ण करेल? तर विश्वास, श्रद्धा ही असलीच पाहिजे. तर हिप्नॉटिझम म्हणजे नेमकं काय? आपल्याकडे हिप्नॉटिझम आणि मेस्मेरिझम दोन्ही एकच मानले जातात. मेस्मेरिझमचंच आधुनिक नाव हिप्नॉटिझम. अजूनही तज्ज्ञांमध्ये या बाबतीत वाद आहे, पण माझ्या अनुभवाप्रमाणे हिप्नॉटिझम आणि मेस्मेरिझम दोन्हींच्या प्रयोगाची पद्धत एकच. पण मेस्मेरिझम ही हिप्नॉटिझमची उच्च अवस्था होऊ शकते. हिप्नॉटिझममध्ये समोरच्या व्यक्तीची इच्छा असेल तरच ती व्यक्ती हिप्नॉटाईज होऊ शकते. म्हणजे इच्छाशक्ती समोरच्या व्यक्तीची आणि बाकी सगळं कौशल्य जे आहे ते हिप्नॉटिस्टचं. म्हणजे तुमची आमची इच्छा नसली तर जगातला कोणताही हिप्नॉटिस्ट आपल्याला हिप्नॉटाईज करू शकणार नाही. पण मेस्मेरिझम मध्ये तसं नाहीये. मेस्मेरिझम मध्ये मेस्मेरिस्ट समोरच्या व्यक्तीची इच्छा असो वा नसो स्वतःच्या इच्छाशक्तीवर समोरच्या व्यक्तीला मेस्मराईज करू शकतो. याचं प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुभव मी माझ्या परिपूर्ण हिप्नॉटिझम शास्त्राच्या कोर्समध्ये देत असतो. माझा परिपूर्ण हिप्नॉटिझम शास्त्राचा कोर्स मेस्मेरिझम पद्धतीवर आधारित असा आहे. इसवी सन 1775 मध्ये ऑस्ट्रेलियातील डॉक्टर अँटन मेस्मर यांनी चुंबकीय प्राणशक्तीचा शोध लावून जे शास्त्र अस्तित्वात आणलं ते डॉक्टर मेस्मरच्याच नावाने ओळखलं गेलं. तेच मेस्मेरिझम. त्यानंतर मग इसवी सन 1843 मध्ये ब्रिटनमधील डॉक्टर जेम्स ब्रेड यांनी या मेस्मेरिझमचं नाव बदलून हिप्नॉटिझम केलं. ग्रीसमध्ये हिप्नॉस नावाची एक झोपेची देवता आहे. तिच्या नावावरून हिप्नॉटिझम हा शब्द तयार झाला आहे. तर हिप्नॉटिझमचा शाब्दिक अर्थ झोप असा होतो, पण हा अर्थ तितकासा योग्य नाही. कारण हिप्नॉटिझमची झोप ही नैसर्गिक झोप नसते. ही तर आपली एक सर्वसाधारण व्याख्या झाली. हिप्नॉटिझम ही मनाची एक अशी अवस्था आहे की जी प्रयोगकर्ता आपल्या प्रभावी सूचनांनी उत्पन्न करतो. प्रभावी सूचनांनी माणसाचं मन एकाग्र करणं, एक प्रकारची झोपेसारखी हलकीशी गुंगी निर्माण करणं, तंद्री अवस्था निर्माण करणं. माणसाचं मन एकाग्र करून तंद्री अवस्था निर्माण करून प्रभावी सूचनांनी नियंत्रित करणं, मोहित करणं, वश करणं, काय वाटेल ते नाव द्या, नावात काय.
त्यालाच हिप्नोटिझम म्हटलं गेलं. म्हणजे आपल्या मराठीत सांगायचं झालं तर संमोहन. काही वेळा एखादी कथा किंवा कादंबरी वाचताना, चित्रपट बघताना किंवा आपल्या आवडीच्या कोणत्याही विषयात आपण अगदी सहज तल्लीन होऊन जातो. हे एक प्रकारचं जागृत अवस्थेतलं संमोहनच आहे. कारण नकळत आपण त्या विषयाशी समरस होत असतो. त्या विषयाचा नकळत आपल्या मनावर प्रभाव पडत असतो, भुरळ पडत असते. म्हणजेच आपण हिप्नोटाईज होत असतो. अशा वेळेला आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचं आपल्याला काही भान नसतं. साहजिकच अशा गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं. अर्थात जागृत अवस्थेत नकळत होणाऱ्या संमोहनामुळे आपली फक्त करमणूक होऊ शकते, पण जीवनात आपलं कल्याण होईलच असं म्हणता येणार नाही. हा, क्वचित एखाद्या विषयामुळे थोडाफार फायदा होईल सुद्धा. त्यापेक्षा शास्त्रशुद्ध पद्धतीने हिप्नोटिझम शिकून हेतू पुरेसर आपल्या व इतरांच्या दृष्टीने कल्याणकारी गोष्टी करणं जास्त चांगलं. आता संमोहनाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे संमोहन. दुसऱ्यांना संमोहित करणं, हिप्नोटाईज करणं, दुसऱ्यांच्या मनावर आपल्या विचारांचा प्रभाव टाकणं, आकर्षित करणं, मोहिनी घालणं, भुरळ पाडणं. काय वाटेल ते नाव द्या, नावात काय आहे. आता संमोहनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात तर सामान्य माणसाला ज्या गोष्टी अशक्य आहेत किंवा कष्टसाध्य आहेत त्या गोष्टी संमोहन तज्ज्ञ सहज साध्य करतो. उदाहरणार्थ, टक्कल पडलेल्या माणसाला कंगवा विकणं, कंजूस माणसाकडून पैसे उसने घेणं, अशा व्यावहारिक गोष्टी. तसंच आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेल्या व्यक्तीस आत्महत्येपासून परावृत्त करणं, माणसातील संघर्ष सोडून त्यांच्यात प्रेम निर्माण करणं, अशा सामाजिक गोष्टी. तसंच निद्रानाश, फिट्स, झोपेत चालणं, बोलणं, घाबरणं, अडखळत बोलणं, न्यूनगंड, अशा मनोविकारांवर उपाय करून लोकांना रोगमुक्त करणं, असे वैद्यकीय उपाय. तसंच केवळ मनोरंजनासाठी स्टेजवरती संमोहनाचा कार्यक्रम करणं, बालमानसशास्त्र, व्यवसायाचं मानसशास्त्र, अशा अनेक गोष्टी परिपूर्ण संमोहनशास्त्रात येतात. आणि संमोहनाचा दुसरा प्रकार म्हणजे स्वसंमोहन, म्हणजेच सेल्फ हिप्नोटिझम. स्वसंमोहन म्हणजे स्वतःच स्वतःला हेतू पुरेसर संमोहित करून चांगल्या विचारांचा प्रभाव आपल्या मनावर टाकणं, आपल्या स्वभावात चांगल्या गोष्टी वाढवणं आणि वाईट सवयी काढून टाकणं. संमोहनाच्या या दोन प्रकारांपैकी स्वसंमोहन आधी शिकायला पाहिजे. कारण जो स्वतःच्या मनावर चांगले संस्कार करू शकला नाही, स्वतःच कल्याण करू शकला नाही, तो इतरांचं कल्याण काय करणार. एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला मार्ग कसा दाखवणार. त्यामुळे स्वसंमोहन हे आधी शिकायला पाहिजे. एकाग्रता, आत्मविश्वास, मनशांती, स्मरणशक्ती, चांगल्या सवयी इत्यादी गोष्टी स्वसंमोहनाच्या अंतर्गत येतात. हे सगळे आपल्या जीवनाचे मुख्य पैलू आहेत. ज्या वेळेला एखाद्या गोष्टीत आपल्याला अपयश येतं त्यावेळी या पैलूंपैकी एक, दोन किंवा अधिक पैलूंचा कमकुवतपणा, दुबळेपणा हा त्याला कारणीभूत होत असतो. अशा वेळेला आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला त्याची जाणीव सुद्धा करून देत असतात, पण ही जाणीव विधायक स्वरूपाची नसते, म्हणजे पॉझिटिव्ह स्वरूपाची नसते, तर टोमण्यांच्या स्वरूपात आणि मुख्य म्हणजे निगेटिव्ह स्वरूपाची असते. म्हणजे एखाद्या कामामध्ये काही गडबड झाली तर हे काम तू नीट लक्ष देऊन केलं नाहीस ना, म्हणून सगळा हा गोंधळ झाला, किंवा हे काम धड करेल ते शपथ, ही असली वक्तव्य कानावर पडतात. वास्तविक हे काम तू नीट लक्ष देऊन करायला हवं होतंस, म्हणजेच एकाग्रतेने, तन्मयतेने करायला हवं होतं, असंच त्या व्यक्तीला म्हणायचं असतं. पण नेमकं नकारात्मक वक्तव्य कानावर पडतं आणि मनाचा तो पैलू आणखीनच दुबळा व्हायला लागतो. समजा मुलगा एखाद्या विषयात नापास झाला किंवा कमी मार्क मिळाले, तर एकाग्रतेने तू तुझा अभ्यास कर आणि मोठ्या आत्मविश्वासाने परीक्षेला जा, असं सांगण्याऐवजी आमचा हा अजिबात अभ्यास करत नाही, अभ्यासात अजिबात लक्ष नाही, ही असली वक्तव्य त्याच्या कानावर पडतात. काही पालक तर मुलगा परीक्षेला जाताना सुद्धा त्याच्यावर दडपण आणतात.
हे बघ, पेपर नीटली अर्धवट टाकून येऊ नकोस, लवकर आलास तर बघ काय दिवे लावतो कोणास ठाऊक. काही पॉझिटिव्ह तर काही निगेटिव्ह वक्तव्य. ही असली वक्तव्य ऐकल्यावर काय होईल त्या बिचाऱ्याचं. आधीच भीतीने पोटात गोळा उठतो. जो काही थोडाफार अभ्यास केलेला असतो तोही विसरून जातो. नेहमी वाईट गोष्टींचा परिणाम लवकर होतो, पण चांगल्या गोष्टींचा परिणाम व्हायला वेळ लागतो. पॉझिटिव्ह विचारसरणीला जीवनात फार महत्व आहे. माणूस हा आशावादी प्राणी आहे, पण नकारात्मक संस्कार होत गेल्याने नैराश्य, दुःख, अपयश या गोष्टी वाटायला येतात. म्हणूनच म्हणतात, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. काही स्त्रिया किंवा लहान मुलं झुरळाला घाबरतात. वाघाला बघून भीती वाटणं स्वाभाविक आहे, मी सुद्धा घाबरलो. पण झुरळाला कशाला घाबरायचं. वास्तविक झुरळ हा अगदी निरुपद्रवी प्राणी आहे. झुरळ जर का अंगावर चढलं तर फक्त गुदगुल्या होतात. हो, गुदगुल्या होतात. आणि गुदगुल्या होणं ही एक सुखद जाणीव आहे, सुखद स्पर्श आहे, त्याच्यामध्ये आपल्याला धोका नाहीये. पण झुरळामुळे होणाऱ्या गुदगुल्या म्हटलं की भीती वाटते. झुरळ पाहिलं की आधी याला बाहेर काढा, आधी याला बाहेर काढा असं म्हणत बायका, लहान मुलं एका कोपऱ्यात दडून बसतात. किंवा त्याला झुरळ दाखवू नका, तो घाबरतो, झोपेत उठून बसतो, ही असली वक्तव्य करून त्याची हिंमत, आता हिंमत म्हणण्यापेक्षा मी जरा आपल्या भाषेत बोलतो, त्याचा आत्मविश्वास कच्ची करत असतात आणि त्या मुलांना अधिक दुबळं बनवत असतात. त्यापेक्षा एखादं झुरळ त्यांना आधी चिमट्यात धरून बाहेर टाकायला सांगितलं आणि नंतर एखाद वेळेस एखादं मेलेलं झुरळ हाताने उचलून बाहेर टाकायला सांगितलं, मग हात स्वच्छ धुवून टाकले की झालं काम. तर तुम्हाला सांगतो, शेवटी एक दिवस जिवंत झुरळ मुठीत पकडण्याची त्यांची हिंमत होईल, म्हणजेच त्यांचा आत्मविश्वास विकसित होईल. पण हे न करता नकारात्मक विधानांचा मारा करून त्यांना अधिक दुबळ बनवलं जातं. काही पालक म्हणतात, मोठा झाल्यावर त्याला आपोआप कळेल, मोठा झाल्यावर आपोआप कळेल या भ्रमात राहू नका. छोटंसं रोपटं जे असतं ते मुठीने उपटता येतं, पण एकदा वृक्ष तयार झाल्यावर कुऱ्हाडीचे घाव सुद्धा कमी पडतात. बालपणापासूनच मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हायला हवा. आपलं मूल हुशार, धीट, नम्र, समंजस व्हावं, त्यासाठी पालकांनी वेळोवेळी बाल मानसशास्त्राचा उपयोग करून आपल्या पाल्याला घडवायला हवं. आणि हे प्रत्येक पालकाला शक्य आहे. इच्छुकांनी माझी बाल मानसशास्त्र ही सीडी जरूर बघावी. असो, स्मरणशक्तीच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. एखाद्या वेळेस एखादी गोष्ट चटकन आठवली नाही तर लगेच याच्या काही लक्षात राहत, साध्या साध्या गोष्टी विसरतो, अगदी विसरगोळ आहे, ही अशी वक्तव्य त्याच्या कानावर पडतात. त्यामुळे स्मरणशक्ती हा पैलू आणखीनच दुबळा होत जातो. वास्तविक स्मरणशक्ती ही जन्मजात सगळ्यांना सारखी मिळालेली असते, पण त्याचा हवा तसा विकास झालेला नसतो. कोणतंही कार्य करताना आपलं मन स्थिर आणि सूक्ष्म नसल्यामुळे त्या कार्याविषयीचे बारकावे आपल्या मनावर चांगल्यापैकी ठसत नाही, म्हणजेच आपल्या लक्षात राहत नाही. व्यक्तित्व विकासाच्या दृष्टीने एकाग्रता, आत्मविश्वास, इच्छाशक्ती, स्मरणशक्ती हे आपल्या जीवनाचे महत्वाचे पैलू आहेत. आपला व्यक्तिगत विकास व्हावा, उत्तम व्यक्तिमत्व तयार व्हावं, म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. पण त्या प्रयत्नांना यश किती प्रमाणात मिळतं हे जर तपासलं तर कळेल की प्रयत्नाच्या मानाने यश फारच कमी प्रमाणात मिळतं. अगदी योग्य जर उदाहरण द्यायचं झालं तर इथे संमोहन वर्गामध्ये प्रवेश घेतल्यावर प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गाची वेळ सांगितली जाते, पण प्रत्यक्षात मात्र अनेक विद्यार्थी 15-20 मिनिटं उशिरा येतात आणि मग काहीतरी कारण सांगतात. क्वचित एखादा विद्यार्थी वेळेपूर्वी 15-20 मिनिटं आधी येऊन बसतो, त्याला मात्र इतरांसाठी ताटकळत बसावं लागतं. 7चा क्लास 6:15ला सुरू होतो. तुम्ही सांगा, 7 आणि 6:15 यात किती फरक आहे? 99 पैसे म्हणजे 1 रुपया होऊ शकेल का? आपल्या बोलण्यात आणि कृतीत एवढा मोठा फरक, आणि हा फरक कमी करण्याचा आपण जरा सुद्धा प्रयत्न करू नये. एखाद्याला एखाद्या गोष्टीसाठी काही तासांचा, काही दिवसांचा किंवा काही काळाचा शब्द येतो, आश्वासन देतो, पण प्रत्यक्षात आपला काय अनुभव होतो त्याचं निरीक्षण करा.
परीक्षण करा. आपण दिलेल्या आश्वासनात किती फरक पडतो ते पहा. नैसर्गिक अडचण क्षम्य आहे, पण आपण टोकणं पडणं हा आपल्या मनाचा दुबळेपणा आहे. कोणतीही गोष्ट अचूक वेळेवर आणि अचूक करणं हाच संमोहन शास्त्राचा मुख्य हेतू आहे. एका छोट्याशा चुकीमुळे आपलं खूप मोठं नुकसान होत असतं. या उलट जर बारीक बारीक गोष्टींची काळजी घेतली तर आपला खूप मोठा फायदा होत असतो. तर ही अचूकता साधा. कुठेही ठरलेल्या वेळेपूर्वी पोहोचण्याचा प्रयत्न करा. कोणतीही गोष्ट वेळेपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. हाच यशाचा कानमंत्र आहे. लहानपणी शाळेत लिहायला शिकवतात, पण लेखक व्हायला कोण शिकवणार? शाळेत घड्याळ बघायला शिकवतात, पण जीवनात घड्याळाप्रमाणे वेळ सांभाळून ठराविक वेळात आपली कामं करायला कोण शिकवणार? क्रोध हा माणसाचा शत्रू आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती. तरी सुद्धा प्रत्येक जण रागवतो ना. प्रत्येकाच्या खूप मोठ्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना असतात, पण त्या पूर्ण करायला कोण शिकवणार? त्यासाठी संमोहन हे खूप फायद्याचं ठरतं. संमोहन शिकण्यासाठी आधी ज्याला आपण चित्त किंवा मन म्हणतो ते काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. मन ही एक न दाखवता येणारी गोष्ट निसर्गाने मानवाला दिली आहे. त्याची फक्त जाणीव होऊ शकते, अनुभव होऊ शकतो. आणि एक नव्हे तर दोन दोन मनं आपल्याला दिली आहेत. तर वरवर विचार केला तर ही गोष्ट लक्षात येणार नाही, पण अनुभव घेतला तर या गोष्टीची जाणीव नक्की होईल की खरोखरीच आपल्याला दोन मन आहेत, बहिर्मन आणि अंतर्मन. तर बहिर्मन म्हणजे काय? जन्मल्यापासून उघड्या डोळ्यांनी आपण बाहेरचे जग बघत असतो, म्हणजेच बहिर्मुखी असतो. सकाळी झोपेतून जागा झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या मनात एकामागून एक सतत विचार चालू असतात. विचारांची शृंखलाच चालू असते. त्या विचारांच्या जोरावर, तर्कावर, बुद्धीवर दिवसभर आपण वागत असतो. प्रत्येकाच्या आजूबाजूचं वातावरण वेगळं, माणसं वेगवेगळी, विचार वेगळे, त्यामुळे प्रत्येकाचा स्वभाव सुद्धा वेगवेगळा. जागेपणी सतत चालू असलेली विचारांची शृंखला, तर्क वितर्क करण्याची शक्ती, बुद्धी, याला म्हणायचं बहिर्मन किंवा बाह्यमन. हे बहिर्मन जे आहे हे आपल्या इच्छेप्रमाणे काम करतं. आपण स्वतःला म्हटलं उठ की आपण उठतो, बस म्हटलं की बसतो, चाल म्हटलं की चालतो, धाव म्हटलं की धावतो. पण या झाल्या शरीराच्या बाह्य क्रिया, बाहेरच्या अवयवांच्या क्रिया. असेच शरीराच्या आतमध्ये सुद्धा अवयव आहेत. हृदय आहे, फुफ्फुस आहे, जठर आहे, रक्त आहे. आपल्या उपमाप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे जसं आपलं बहिर्मन काम करतं, आपल्या बाह्य क्रिया होतात, तशा आतल्या क्रिया मात्र आपल्या इच्छेप्रमाणे होत नाही, आपल्या उपमाप्रमाणे होत नाही. हृदयाचे ठोके, नाडीचे ठोके मंद करायचे म्हटले तरी होत नाही, वाढवायचे म्हटले तरी वाढत नाही. पचनक्रिया कमी जास्त करायची म्हटली तरी होत नाही. या क्रियांवर आपलं थोडं सुद्धा वर्चस्व नाही, ताबा नाही, हक्क नाही. निसर्ग नियमांप्रमाणे त्यांचं कार्य चालू आहे. पण त्यांच्या कार्यात जर का काही बिघाड झाला, कामात काही बिघाड झाला, काही अडथळा आला की मग मात्र आपल्याला लगेच डॉक्टरांकडे जायला भाग पाडतात. बस हेच ते अंतर्मन. त्याचेच आपण गुलाम आहोत. त्याचे मालक होण्यासाठी, त्याला वश करण्यासाठी म्हणून संमोहन शिकायचं आहे. बहिर्मन आणि अंतर्मन हे मनाचे दोन भाग आता आपल्याला चांगल्यापैकी समजले असतात. हे बहिर्मन आणि अंतर्मन या दोघांच्या मध्ये खूप मोठी भिंत आहे, खूप मोठा पडदा आहे. उदाहरणार्थ एखादा माणूस झोपलाय, म्हणजे बहिर्मन झोपले, अंतर्मन कधी झोपत नाही. झोपेत एक डास येऊन चावला, लगेच त्या डासाला हाताने उडवलं, मारलं, त्या जागेवर खाजवलं, एका कुशीवर झोपला. एकाच बाजूला वजन वाढायला लागलं, सहन होईनासं झालं की लगेच कुशी बदलली. एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर, रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर होत असतो. सकाळी उठल्यावर त्याला विचारा झोपेत किती डास मारले, किती वेळा कुशी बदलली, नाही सांगू शकणार. काय सांगणार? बिचाऱ्याला माहीत सुद्धा नाही. अरे आपण सगळेच असे आहोत. हे अंतर्मन काय खटपट करते आपल्याला माहीत सुद्धा नाही. अंतर्मनाला मात्र सगळं माहिती आहे.
का डास मारले, का कुशी बदलली, बाह्यमनाला काही माहित नाही. कारण दोघांच्या मध्ये मोठी भिंत आहे ना. आणि हे फक्त रात्रीच होतं असं नाही, तर दिवसभर चालू असतं. जसं आत्ता हे लेक्चर देतोय, तर बाह्यमन काय करते, आता हे बोलायचंय, हा मुद्दा असा असा समजवायचा आहे. एकीकडे बोलणं चालू आहे, एकीकडे विद्यार्थ्यांचे चेहरे बघते. विद्यार्थी ऐकतायत ना, डुलक्या तर घेत नाही ना, घड्याळ बघून पळण्याचा विचार तर करत नाही ना. हे सगळं काम बहिर्मनाचं. आणि अंतर्मन, अंतर्मन आपलं काम करते. जेवढा वेळ इथे बसलोय, घाम आला की रुमालाने घाम पुसतो, कुठे खाज आली की सहज खाजवतो, कमरेला रग लागली की स्वतःला सहज ऍडजस्ट करतो. एकीकडे बोलणं चालू आहे, एकीकडे नकळत या क्रिया होत आहेत. आणि हे फक्त माझ्याच बाबतीत होते असं नाही, तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत हेच होते. एकीकडे हे लेक्चर ऐकतात, बहिर्मन लेक्चर ऐकण्याचं, समजून घेण्याचं काम करते. ठराविक मुद्द्यांवर तर्कवितर्क करते. आपल्या पूर्व अनुभवाशी प्रत्येक मुद्दा तपासून बघते. आणि अंतर्मन, अंतर्मन आपलं काम करते. एवढा वेळ शरीर इथे पडले, जरा वजन वाढलं की पाय बदलला, हात बदलला, कुठे खाज आली की सहज खाजवलं. एकीकडे जाणीवपूर्वक ऐकण्याचं काम चालू आहे आणि दुसरीकडे नकळत या क्रिया चालू आहे. अंतर्मन शरीर संरक्षणाचं, आत्मरक्षणाचं काम करतं आणि हे काम अंतर्मन मरेपर्यंत करत असतं. बहिर्मनाला त्याची जाणीव नाही, कारण दोघांच्या मध्ये मोठी भिंत आहे ना, मोठा पडदा आहे ना. या अंतर्मनाची शक्ती जवळजवळ 90 ते 95% इतकी असते. म्हणजेच बहिर्मनाची शक्ती फक्त 5 ते 10%. एखाद्याला संमोहन अवस्थेत नेऊन हातात लाकडाची काठी दिली आणि अशी सूचना केली की तुझ्या हातातली सळी तापून लाल होत आहे, तर चटका बसल्याप्रमाणे तो ती काठी फेकून देईल. किंवा त्याचा हात टेबलावर ठेवून तुझा हात टेबलाला घट्ट चिकटलाय, तू किती प्रयत्न केलास तरी तुला तो सोडवता येणार नाही, अशी सूचना केली तर त्याने कितीही प्रयत्न केला तरी त्याला टेबलापासून हात सोडवता येणार नाही. एवढी अंतर्मनाची शक्ती प्रचंड आहे. जे अंतर्मन एवढ्या प्रचंड शक्तीचं आहे, तेच आपल्याला आयुष्यात दुःखी बनवतं, व्याकुळ करतं. वरवर बघितलं तर असं वाटतं की बाहेरच्या एखाद्या व्यक्तीमुळे किंवा एखाद्या घटनेमुळे मी अपयशी झालो, दुःखी झालो, व्याकुळ झालो. पण शरीरात बघितलं, अंतर्मुखी होऊन जर बघितलं, तर असा अनुभव येईल की घटना बाहेर घडली, पण मी जे अपयशी ठरलो किंवा दुःखी झालो ते स्वतःमुळे, स्वतःच्या मनाच्या दुर्बलतेमुळे. एकाग्रतेचा अभ्यास करून मन सूक्ष्म केलं, बलवान केलं, तर अंतर्मनाच्या प्रचंड शक्तीची जाणीव होईल. त्यासाठी सध्या आपल्या बहिर्मनाची काय अवस्था आहे ते तपासलं पाहिजे. कारण नुसती पुस्तकं वाचून किंवा ही अशी लेक्चर ऐकून कोणाचाही फायदा होणार नाही. एखाद्या गोष्टीची नुसती माहिती असणं आणि अनुभव असणं यात खूप फरक आहे. जी गोष्ट दुसऱ्यासाठी सत्य आहे, त्याचा जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत ते आपल्यासाठी सत्य कशी काय असू शकेल. हे सत्य आजमावण्यासाठी सगळ्यांनी एक छोटासा प्रयोग करून बघायचा आहे. अंतर्मनाची एक क्रिया आपल्याला सगळ्यांना अगदी स्पष्टपणे कळते. कोणती? श्वासोश्वासाची. बस हीच क्रिया पकडायची, डोळे बंद करायचे. आता लगेच नाही, आत्ता फक्त ऐका, क्रिया समजून घ्या. डोळे बंद करायचे, शरीराच्या सगळ्या हालचाली बंद, तोंड बंद, लक्ष सगळं श्वासावर केंद्रित करायचं. दोन्ही नाकपुड्यांच्या दाराशी, वरच्या ओठावर मन एखाद्या पारेकऱ्यासारखं बसवून ठेवायचं आणि प्रत्येक श्वासाचं बारकाईने निरीक्षण करायचं. अगदी नैसर्गिक श्वास, स्वाभाविक श्वास. हा काही प्राणायाम नाही, हे लक्षात ठेवा. प्राणायामात श्वासावर नियंत्रण ठेवलं जातं, पण आपण जो प्रयोग करतोय तो काही प्राणायामाचा प्रकार नाही. अगदी नैसर्गिक श्वास, आपोआप होणारा श्वास, स्वाभाविक श्वास, त्याचं जसं आहे तसंच निरीक्षण करायचं. एका मिनिटाला सुमारे 13 ते 14 श्वास होतात. म्हणजे 5 मिनिटात सुमारे 60 ते 70 श्वास होतील.
आपण त्या 70 श्वासाची मालिका सहजपणे न मोजता अखंड बघायची. बघायची म्हणजे काय, तर त्याची जाणीव ठेवायची. श्वास आत गेला तर आत गेला, तो आत कुठे गेला, कसा गेला, त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. फक्त आत गेला तर आत गेला आणि बाहेर आला तर बाहेर आला. जसं आहे तसंच त्याचं निरीक्षण करायचं. निरीक्षण करायचं म्हणजे अनुभव घ्यायचा. मग स्वतःच्या अनुभवाने कळेल की हे माकडासारखं मन काय खटपट करता येते. एक दोन श्वास बघत नाही, लगेच पळून जाईल. थोड्या वेळाने जाणीव झाली की लगेच श्वासावर परत येईल. पुन्हा एक दोन श्वास बघत नाही तर लगेच पळून जाईल. 70 श्वास सलगपणे बघायची गोष्टच लांब, पण 5-6 श्वास सुद्धा सलगपणे बघितले जाणार नाही. आणि मग स्वतःच्या अनुभवाने कळेल की माझं मन चंचल आहे, चपळ आहे. ते एका जागेवर स्थिर राहत नाही. एखाद्या माकडासारखं एक फांदी सोडली की लगेच दुसरी पकडली, दुसरी सोडली की लगेच तिसरी. अगदी असंच एखाद्या विचाराचं एक वाक्य सुद्धा पूर्ण होत नाही, लगेच दुसरा विचार सुरू होतो. श्वासावरून लक्ष कधी उडून जातं आणि कधी विचार फुटतात तेच कळत नाही. किती चंचल, किती चपळ, जरा स्थिर राहत नाही, गप्प बसत नाही, सारखं सारखं पळून जातं. ठीक आहे, पळून जाते तर जाऊ दे, पण जातं तरी कुठे, कुठे कुठे भटकतं. अरे इतके विचार मनात फुटतात की कोणी डायरी घेऊन लिस्ट बनवायची म्हटली ना तरी अशक्य आहे. पण बारकाईने या विचारांचं स्वरूप बघितलं तर असा अनुभव येईल, असं आढळून येईल की मनाला पळून जायला फक्त दोनच जागा आहेत, दोनच क्षेत्र, तिसरं क्षेत्र नाही. एक तर भूतकाळात जाईल, नाहीतर भविष्यकाळात जाईल. भूतकाळात गेल्यावर काय करतं, भूतकाळातल्या जुन्या आठवणी मनात येतील. अमुक झालं तमुक झालं, तो मला असं बोलला, त्याने माझा असा अपमान केला, त्यावेळी तर काही करू शकलो नाही, मग आता करून बघा. भूतकाळातून लगेच उडी मारून भविष्य काळात जाईल. भविष्याच्या कल्पना सुरू होतील, भविष्याचे विचार मनात येतील. त्याला असं बोलीन, त्याला तसं बोलीन, चांगला धडा शिकवीन, पक्क लक्षात राहील, पुन्हा असं बोलणार नाही. आता स्वतःच्या अनुभवाने कळेल की मनाला ही एक वाईट सवय लागली. जेव्हा बघावं तेव्हा भूतकाळात भटकेल, भविष्य काळात भटकेल, ते वर्तमान काळात राहायला तयार नाही. आणि जगायच्या वर्तमान काळात मनाची अवस्था बघा कशी आहे. हे फक्त काय त्या 5 मिनिटातच होतं असं नाही, तर सकाळी झोपेतून जागं झाल्यापासून रात्री पुन्हा झोपेपर्यंत मनाची हीच अवस्था असते. दिवसभर आपली कामं करत असताना क्षणाक्षणाला मन भरकटत असतं. सध्याच्या धावपळीच्या जीवनात माणसाचं जीवन गुंतागुंतीचं आणि संघर्षमय असं झालं आहे. प्रत्येक जण गरजेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या स्वीकारायला तत्पर असतो. त्यामुळे मनावर ताणतणाव वाढतात. जे नोकरी करतात, 8-8, 10-10 तास काम करून थकून जातात, ते आपली कार्यक्षमता वाढवू शकतात. ज्या कामाला 8 तास लागतात तेच काम 6 तासात पूर्ण होईल आणि नवीन कामासाठी उत्साह कायम राहील. जे व्यवसाय करतात ते सुद्धा ताणरहित अवस्थेत आपला व्यवसाय करू शकतात. मानसशास्त्राचा वापर करून आपला धंदा वृद्धिंगत करू शकतो, आपलं उत्पन्न वाढवू शकते. मन जे सारखं सारखं म्हणजे जास्तीत जास्त वेळ भूतकाळात भविष्य काळात भटकत असतं, त्यामुळे मनावर ताणतणाव वाढतात, व्याकुळता वाढते. भूतकाळात कोणाला कसं जगता येईल, भूतकाळातली आठवण येऊ शकेल. भूतकाळातला क्षण गेला तो गेला, कायमचा गेला. जगातली सगळी संपत्ती देऊन कोणी पुन्हा त्या क्षणात जगायचं म्हटलं तरी अशक्य आहे. आणि भविष्यकाळ, भविष्यकाळ हा जेव्हा वर्तमान काळ होईल तेव्हा त्याच्यात जगता येईल. तोपर्यंत भविष्यकाळाची नुसती कल्पना आहे. याचा अर्थ असा नाही की भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या आणि भविष्याच्या योजना सुद्धा आखायच्या नाहीत. व्यावहारिक जीवनात ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची आवश्यकता वाटेल त्यावेळेला लगेच ती गोष्ट आठवायची आणि व्यवहार पूर्ण करायचा. उगीच कारण नसताना एखाद्या गोष्टीचं चिंतन करायचं नाही. त्याचप्रमाणे एकदा पूर्ण विचार विनिमय करून भविष्यातली एखादी गोष्ट ठरवली
मग सारखा सारखा त्याचा विचार करायचा नाही. कोणत्याही गोष्टीची काळजी घ्यायची असते पण काळजी करायची नसते. अर्थात हे बोलणं खूप सोपं आहे पण कृतीत आणणं खूप कठीण. कारण मन ताब्यात नाही, वश नाही. मनात येणाऱ्या भूतकाळातल्या आठवणींचं बारकाईने निरीक्षण केलं तर असं आढळून येईल की ज्या गोष्टींची आठवण किंवा विचार मनात येतात ते एक तर प्रिय असतात किंवा अप्रिय, सुखद किंवा दुःखद. प्रिय विचार मनाला सुखवतात आणि अप्रिय विचार मनाला दुःखी करतात, व्याकुळ करतात. दुबळ्या कमकुवत मनामुळेच निद्रानाश, फोबिया, ऑब्सेशन, हिस्टेरिया, डिप्रेशन, सस्पिशन जेलसी, मॅनिया, अल्कोहोलिझम, स्किझोफ्रेनिया अशासारखे मानसिक रोग उद्भवतात. मानसिक ताण प्रमाणाबाहेर वाढले की बाहेर फुटण्याचा प्रयत्न करतात. ज्या अवयवातून हे ताणतणाव बाहेर फुटण्याचा प्रयत्न करतात त्या अवयवाचं कार्य विकृत करतात. मग हृदयविकार, ब्लड प्रेशर, अल्सर, दमा, मायग्रेन, संधिवात, डायबिटीज, पॅरालिसिस हे असे सायकोसोमॅटिक इलनेस म्हणजेच मनोशारीरिक रोग उद्भवतात. एकूण रोगांपैकी 75% रोग मानसिक कारणांमुळे, मानसिक ताणतणावातून उद्भवतात. आपल्याला कुठे भाजलं, कापलं, हाड मोडलं तर आपल्याला माहीत असतं की अमुक काळ औषध पाणी केलं की जखम बरी होईल. पण ज्या गोष्टी मनामुळे उद्भवतात त्याचा शोध कसा घेणार आणि निदान तरी कसं करणार? मनोबल चांगलं असेल तर मानसिक रोगातून मुक्तता होऊन शारीरिक रोग सुद्धा लवकर बरे होतात. व्याधी, मृत्यू कोणाला चुकले नाही, कारण तो निसर्ग नियम आहे. योगी पुरुषांना सुद्धा आजार झालेले आहेत. अर्थात असं म्हणण्यापेक्षा परम सत्याचा अभ्यास करताना योगी पुरुषांनी सुद्धा निसर्ग नियम म्हणून आजार स्वीकारलेले आहेत हे म्हणणं जास्त योग्य होईल. जी वयस्कर लोक आहेत ती संमोहन शिकून आपल्या व्याधींचं प्रमाण कमी करू शकतात. मृत्यूच्या क्षणापर्यंत उत्स्फूर्त आणि आनंदी जीवन जगू शकतात. मनोबल चांगलं असेल तर साधा औषध सुद्धा खूप परिणामकारक ठरतं. या उलट मन दुबळं, कमकुवत असेल तर प्रभावी औषध सुद्धा निरर्थक ठरतं. जप करणं, नामस्मरण करणं हे सुद्धा एकाग्रतेचेच प्रकार आहेत. धार्मिक लोकांना सुद्धा संमोहन खूप फायद्याचं आहे. आत्मसंमोहित होऊन शुद्ध एकाग्रतेने ध्यानधारणा, पूजापाठ, जप, तप इत्यादी धार्मिक गोष्टी करता येतात. एकाग्रतेचा अभ्यास करून मन शक्तिशाली, बलवान केलं, सूक्ष्म केलं, धारदार केलं तर शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या आरोग्यप्राप्ती तर होतेच. शिवाय आत्मविश्वास, इच्छाशक्ती, स्मरणशक्ती या पैलूची वाढ होऊन जीवनात प्रत्येक गोष्टीत यश मिळतं. प्रत्येक बाबतीत अनुकूलता प्राप्त होते. नशिबाची दारं आपोआप उघडली जातात. उत्स्फूर्त सुखी जीवनाचा आनंद मिळतो. सगळे भ्रम, गैरसमज दूर होऊन खऱ्या अर्थाने मनशांती, सुख, समाधान लाभतं. आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊन आपलं जीवन सुगंधित होतं.